नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जयवंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका 2025 मध्ये ज्या एक्झाम झालेल्या आहे, ऑलरेडी कलेक्ट झाल्या, त्यानंतर तुमचे मार्क सुद्धा टाकण्यात आले, तुम्हाला किती स्कोर आला हे सुद्धा दिसण्यात आहे। आता रॉ मार्क आलेला आहे तुमच्याकडे। आता त्यानंतर येणार आफ्टर नॉर्मलायझेशन। आता ऑब्जेक्शन ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकता। त्यानंतर येणार आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर आणि ह्यानंतर तुमचा कट ऑफ लागेल। तर आपण कट ऑफ बघणार आहोत नवी मुंबईचा। त्यामध्ये आहे लिपिक, त्यानंतर लेखालिपिक आणि ANM, ह्या तीन विभागाचा आपण काय बघणार आहोत, कट ऑफ बघणार आहोत। पण तत्पूर्वी आता एक सगळ्या लोकांच्या माइंड सेट करतायत भरपूर यूट्यूबमध्ये असं चाललंय की नॉर्मलायझेशन होणार, नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे एवढे गुण असेल तर 20 ते 30 गुण वाढणार। किती गुण वाढणार? 20 ते 30 गुण वाढू शकते, असं चाललंय भरपूर ठिकाणी। ठीक आहे, पण आता काय होतंय की असं म्हटलं जातं की तलाठीमध्ये सुद्धा असंच झालं होतं। तलाठी विभागामध्ये 20 ते 30 गुण वाढले होते। 160चे जवळपास 180-85 झाले होते त्यावेळेस, आणि मेरिट सुद्धा 200+ लागली होती तलाठीची। पण असं होणार का? नाही होणार आहे। का? कारण तलाठीची एक्झाम ही जवळपास 15 दिवस चालली, 15-20 दिवस चालली होती। मग आता हे तसं आहे का? हे तसं नाही आहे। 1-2 दिवसामध्ये तुमचा पेपर होऊन गेला। उदाहरणार्थ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW एका दिवसात झाले, ANM GNM 1-2 दिवसात झाले। असं मग एकाच दिवशी पेपर नव्हता, 1 ते जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये संपले आहे। मग नॉर्मलायझेशनमध्ये एवढा फरक पडणार नाही। आणि विथ प्रूफ सांगणार आहोत, प्रूफ पण देणार। बघा तर प्रूफ काय तुमच्याकडे, मी आता प्रूफ देणार की नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढतील। आता नाशिक विभाग माहिती आहे सर्वांना, नाशिकचा एक्झाम झालेली मागे, हे बघा हे नाशिक आहे। नाशिकमध्ये हे काय, हे बघा कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर जॉईंट डायरेक्टर अकाउंट ऑफ ट्रेझरी नाशिक, हे आहे लेखा कोशागारची भरती 2025ची नाशिकची। TCSनीच घेतली एक्झाम आणि ह्यामध्ये बघा किती स्कोर किती वाढला बघा। एकाच नाही, मी भरपूर लोकांचं दाखवणार। इथे बघा हे सय्यद नावाचा कोण व्यक्ती आहे, 150 होता ऑब्जेक्शन। हे रॉ स्कोर म्हणजे जेव्हा त्यांनी एक्झाम दिली त्यावेळेस त्याला 150 आले, जसं तुम्हाला आता नवी मुंबईने पाठवले। त्यानंतर काय होतं, इथे दिसत नाही, खाली घेतो थोडंसं, इथे बघा। त्यानंतर होतं तुमचं, त्यानंतर तुम्हाला आलं, हे झालं रॉ स्कोर। त्यानंतर प्रोरेटेड मार्क म्हणजे एकदम आफ्टर ते बोलतात ना, ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मग हे एवढे झाले 151। आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्याचे बघा किती झाले, तेवढेच राहिले, पॉईंटनं कमी झाले उलट। ठीक आहे, मग ह्याचे 144 होते पहिल्यांदा, नंतर 147। किती गुण वाढले? फक्त 3 गुण वाढले। हा 94 वाला होता, 87 झाले, कमी झाले याचे। 76 वाला किती झाले? 76चे 89 झाले। 66चे किती? 58 झाले, कमी झाले। 112चे 107 झाले, कमी झाले। 130चे 131 झाले। म्हणजे सांगायचं एवढं, हेच नाही अजून खाली बघा, तुम्हाला वाटत असेल नॉर्मलायझेशनमध्ये एवढं वाढत नाही। इथे बघा 128चे 125 किती वाढले? 3 गुण। इथे 66चे किती? 58 झाले, कमी झाले। 86चे 92, 10 गुण वाढले, 8 वाढले, 6 वाढले। 122चे 122च होते, पॉईंट न वाढले। 124चे किती? 121 झाले। म्हणजे सांगायचं तात्पर्य 74चे 67 झाले, 138चे 136, 122चे पॉईंट न वाढले। सांगायचं तात्पर्य एवढंच की नॉर्मलायझेशनमध्ये एवढं फरक पडणार नाही आणि नॉर्मलायझेशनच्या भरोशावर राहू नका। तुम्हाला जर रॉ स्कोर वेगळा, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की हां बाबा एवढे आहे, जागा पण कमी होत्या विशेष म्हणजे। आता बघा याच्यानंतर आपण बघणार आहोत की नवी मुंबईमध्ये काय काय होतं। बघा इथे दिसते तुम्हाला जागा, आपण 3च विभाग बघणार आहोत। इथे दिसते, हे बघा ANMचं बघणार आहोत आपण, एकूण 38 जागा होत्या। पहिला ANMचं कट ऑफ बघू, 38 जागा होत्या। पेपर सुद्धा त्यांच्या लेवलला होतं, पण मार्क भरपूर अशी ॲन्सर की बघितली, मार्क्स कमी आहे। जे ANMचे आहेत ना स्टुडंट सिस्टर लोक, यांना मार्क्स कमी आहे, खूप झाले। 100 किती 136 पर्यंत खूप झाले, एवढे मार्क कमी आहे 200 पैकी। 136 हायेस्ट आहे आत्तापर्यंतच्या माझ्या पाहण्यामध्ये, 136 ANM वाले हायेस्ट आहे। आणि जागा किती? 38च आहे। मग तुमचं साधारणपणे 136 to 142 पर्यंत लागेल तुमचे स्कोर। ज्यांना एवढे स्कोर असेल ना, कास्ट कोणतीही असू द्या, एवढं काही फरक पडणार नाही, 2-4 मार्काचा फरक पडतो कास्टमध्ये। 136 ते 142
एवढं जर स्कोअर असेल तर तुम्ही सेफ आहात. सेफ म्हणजे तुम्ही लागणार, शुअर लागणार, हे ANM साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आहे ANM, नंतर खाली आहे बघा हिवताप अधिकारीचं पण सांगून देतो, पण ते टायटलमध्ये टाकलंच नाही. पण हे सुद्धा 160 प्लस जाणार आहे, कारण मार्क कमी आहे पुराणा, तरी सुद्धा 160 प्लस जाणार. इथं दिसते तुम्हाला लिपिक लिपिक टंकलेखन 100 किती जागा होत्या, 135 जागा होत्या. ह्यांचे सुद्धा जेव्हा पेपर पोरांनी देऊन आले की नाही एवढा इझी पेपर होता, हे होता, असं होतं, 90 प्लस मेरिट लागेल, असं काहीही होणार नाहीये. जेव्हा पेपर देऊन बाहेर पडलात, आता बघा त्यांचे मार्क किती आले. आता एक माझाच मित्र आहे, ते बोलत होता की मला 80 ते 82 पर्यंत माझे बरोबर येतील, आणि त्याला ॲक्च्युअलमध्ये किती प्रश्न आले बरोबर माहिती आहे, 69 आले. किती आले, 69. सांगत किती होता, 80 ते 82 प्रश्न माझे बरोबर येतील. ठीक आहे. मग असं फरक पडतो. ह्याचं सुद्धा तुम्हाला 80 प्लस जर असेल, 80 प्लस का 80 प्लस पण कमी लागणार होती मेरिट, पण प्रॉब्लेम काय झालं, जागा कमी आहे, फॉर्म जास्त आहे, 21,000 जवळपास फॉर्म आले. मग 80 प्लस जर तुमचे असेल ना, तुमचे चान्स वाढू शकते. 80 प्लस 78 जरी असेल, कदाचित 78 वाला, तरी सुद्धा त्याला चान्सेस आहे. मग चान्स नाही आहे असं समजू नका. 80 प्लस जरी असेल ना, तर तुमचा 100% म्हणजे सांगू शकतो की होऊ शकते. हे झालं लिपिक. आणि लेखालिपिकचं ह्याच्यापेक्षा अजून कमी लागेल. लेखालिपिकचं बघा, लेखालिपिकचं 58 जागा आहे, आणि पेपर काय होता, म्हणजे टेक्निकल क्वेश्चन होते 40 प्रश्न. ठीक आहे. मग ह्यामुळे ह्याचा कट ऑफ सुद्धा, जागा कमी असल्यामुळे कट ऑफ सुद्धा ह्याचा 78 to 82 जास्तीत जास्त एवढा जाईल, ह्याच्यापेक्षा जास्त जाणार नाहीये. हे कशाचा, लेखालिपिकचा. विद्यार्थी मित्रांनो, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा. धन्यवाद. एवढंच सांगायचं होतं.